पब्लिक हायर स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण टीईटी पेपर दुसरा यातील सामाजिक शास्त्र या घटकातील इतिहास या घटकावरील आधुनिक भारताचा इतिहास यांचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, योग्य जोड्या लावा। शेतसारा पद्धती आणि प्रांत। शेतसारा पद्धतीमध्ये रयतवारी पद्धत, कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत, तालुकदारी पद्धत आणि ती कोणत्या प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती। इथे प्रांत दिलेले आहेत, गुजरात, वायव्य प्रांत, बंगाल, मद्रास आणि उत्तर आहे क म्हणजेच रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात होती। त्यानंतर कायमधारा पद्धत बंगाल प्रांतामध्ये होती, महालवारी पद्धत वायव्य प्रांतामध्ये होती आणि तालुकदारी पद्धत गुजरात प्रांतामध्ये होती। सर थॉमस मनरो यांनी रयतवारी पद्धत ही मद्रास प्रांतामध्ये लागू केली होती आणि यामध्ये थेट सारा सरकारकडे जमा केला जात होता। कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगाल प्रांतात लागू केली होती आणि या पद्धतीमध्ये जमीनदार कायमचे मालक बनले होते। तसेच महालवारी पद्धतीमध्ये जमिनीवर गावातील लोकांची संयुक्त मालकी होती। त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध केला होता। पर्याय आहेत महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, रॅमसे मॅकडोनाल्ड, ब व क मधील दोन्ही आणि उत्तर आहे महात्मा गांधी। पुढचा प्रश्न, हिंदू पॅट्रियट हे वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले। स्वामी विवेकानंद, हरिश्चंद्र मुखर्जी, अरविंद घोष, भूपेंद्रनाथ दत्त आणि उत्तर आहे हरिश्चंद्र मुखर्जी। अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। तसेच भूपेंद्रनाथ दत्त यांनी युगांतर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। सन 1905 चे बनारस काँग्रेस अधिवेशन डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, पंडित मदन मोहन मालवीय, लोकमान्य टिळक आणि उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले। या अधिवेशनामध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला होता। पुढचा प्रश्न, सन 1827 मध्ये डॅश डॅश यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन ही संघटना स्थापन केली। पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, राजाराम मोहन रॉय, गोपाळकृष्ण गोखले आणि उत्तर आहे राजाराम मोहन रॉय। दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती 1866 मध्ये आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती। पुढचा प्रश्न, महंतांच्या हातून गुरुद्वारांना मुक्त करण्यासंबंधीची अकाली चळवळ डॅश डॅश या अहिंसक चळवळीचा एक भाग होती। पर्याय आहेत सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, होम रूल, स्वदेशी आणि उत्तर आहे असहकार चळवळ। असहकार चळवळ सन 1919 साली जो ब्रिटिशांनी रॉलेट ऍक्ट कायदा संमत केला होता, त्यालाच आपण काळा कायदा असे म्हणतो, त्याला विरोध करण्यासाठी सप्टेंबर 1920 मध्ये या असहकार चळवळीला कोलकाताच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता। गांधीजींच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली होती, परंतु फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा येथे हिंसाचार घडून आल्यामुळे गांधीजींनी ही चळवळ स्थगित केली। त्यानंतर पुढचा प्रश्न, सन डॅश डॅशच्या कायद्याने केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आले। पर्याय आहेत 1909 चा कायदा, 1892 चा कायदा, 1919 चा कायदा, 1935 चा कायदा आणि उत्तर आहे 1919 चा कायदा। याच कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं देखील म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅश या इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारतीयांना स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार असल्याचे जाहीर केले। पर्याय आहेत विन्स्टन चर्चिल, क्लेमेंट ॲटली, रॅमसे मॅकडोनाल्ड, पॅथिक लॉरेन्स आणि उत्तर आहे क्लेमेंट ॲटली। डॅश डॅश या करारानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले। पुणे करार, लखनौ करार, गांधी आयर्विन करार, गोलमेज करार आणि उत्तर आहे गांधी आयर्विन करार। त्यानंतर पुढचा प्रश्न, गदर पार्टीची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली। शांघाय, सिंगापूर, सान फ्रान्सिस्को, टोकियो आणि उत्तर आहे सान फ्रान्सिस्को। लाला हरदयाळ यांनी अमेरिकेतील सान फ्रान्सिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली। परदेशातील हिंदी लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे कार्य या पार्टीमार्फत केले जात होते। तसेच त्यांनी गदर हे वृत्तपत्र देखील सुरू केले। त्यानंतर सन 1931 च्या कराची काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
डॅश डॅश हे होते पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, मौलाना आझाद. आणि उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. या अधिवेशनामध्ये मूलभूत अधिकाराचा ठराव तसेच राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव मांडण्यात आला. पुढचा प्रश्न, सन 1857च्या उठावादरम्यान डॅश डॅश ही घोषणा देण्यात आली होती. चलो दिल्ली, चलो झाशी, करो या मरो, इन्कलाब जिंदाबाद. आणि उत्तर आहे चलो दिल्ली. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भातील अयोग्य विधान कोणते? त्यांनी बालविवाहाच्या पद्धतीस विरोध केला, त्यांनी आंतरजातीय विवाहांना उत्तेजन दिले, त्यांनी जाती व्यवस्थेस विरोध केला, त्यांनी अनेकेश्वरवादाचा पुरस्कार केला. आणि उत्तर आहे त्यांनी अनेकेश्वरवादाचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी सन डॅश डॅश या 2 वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. पर्याय आहेत 1938 व 1939, 1937 व 1940, 1939 व 1942, 1935 व 1936. आणि उत्तर आहे 1938 व 1939. सन 1938 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हरिपूर येथे भरले होते. या अधिवेशनातच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती. तर सन 1939चे अधिवेशन त्रिपूर येथे पार पडले. गांधीजींशी झालेल्या मतभेदामुळे सुभाषचंद्र बोस यांनी या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, बटलर समिती डॅश डॅश या विषयाशी संबंधित होती. ब्रिटिश साम्राज्य व भारतीय संस्थाने यांचे संबंध, विद्यापीठ सुधारणा, जातवार आरक्षण व्यवस्था, आर्थिक सुधारणा. आणि उत्तर आहे ब्रिटिश साम्राज्य व भारतीय संस्थाने यांचे संबंध. डॅश डॅश हा पहिला भारत मंत्री म्हणून ओळखला जातो. लॉर्ड मोर्ले, लॉर्ड स्टॅनले, लॉर्ड मॉन्टेग्यू, लॉर्ड कर्झन. आणि उत्तर आहे लॉर्ड स्टॅनले. ब्रिटिश कालखंडात मुंबई प्रांतात डॅश डॅश ही जमीन महसुली पद्धत अस्तित्वात होती. तालुकदारी, रयतवारी, कायमधारा, वतनदारी. आणि उत्तर आहे रयतवारी. डिसेंबर 1916 मध्ये राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यामध्ये झालेल्या करारास डॅश डॅश असे संबोधतात. लाहोर करार, लखनौ करार, पुणे करार, सिमला करार. आणि उत्तर आहे लखनौ करार. या करारानुसार काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात ऐक्य निर्माण झाले होते. सन 1890 मध्ये डॅश डॅश यांनी इंडियन सोशल रिफॉर्मर हे नियतकालिक सुरू केले. पर्याय आहेत के.एन. नटराजन, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि उत्तर आहे के.एन. नटराजन. दादाभाई नौरोजी यांनी रास्त गोपतार हे नियतकालिक सुरू केले होते. त्यानंतर व्योमेशचंद्र बॅनर्जी जे होते ते सन 1885 साली राष्ट्रसभेची स्थापना झाली होती, तर त्याचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांनी डॅश डॅश हे मासिक सुरू केले होते. महाधर्म, महाराष्ट्र धर्म, महाकर्म, कर्मसाधना. आणि उत्तर आहे महाराष्ट्र धर्म. मॅकडोनाल्डच्या जातीय निवाड्याने अस्पृश्यांना प्रांतिक कायदे मंडळात डॅश डॅश जागा मिळाल्या होत्या. 71, 75, 78, 77. आणि उत्तर आहे 71. त्यानंतर 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या डॅश डॅश पक्षाची स्थापना केली. सोशलिस्ट पार्टी, नॅशनलिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, आझाद हिंद सेना. आणि उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबई येथे पार पडले होते. त्यानंतर सन 1935चा कायदा डॅश डॅश शिफारशींवर आधारित होता. सायमन कमिशनच्या, कॅबिनेट मिशनच्या, रॅमसे मॅकडोनाल्डच्या, वेल्बी कमिशनच्या. आणि उत्तर आहे सायमन कमिशनच्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हिंदू एकता व अखंड भारत हे ध्येय उराशी बाळगणारे नेते. पर्याय आहेत मदन मोहन मालवीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू. आणि उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. खालीलपैकी डॅश डॅश हे भारतीय नेते पूर्ण स्वातंत्र्याचे पहिले पुरस्कर्ते होते. लोकमान्य टिळक, अरविंद घोष, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल. आणि उत्तर आहे अरविंद घोष. पुढचा प्रश्न, सन 1907च्या वादग्रस्त ठरलेल्या सुरत काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, डॉक्टर रास बिहारी घोष, बिपिनचंद्र पाल.
आणि उत्तर आहे डॉक्टर रासबिहारी घोष. या अधिवेशनात जहाल व मवाळ असे दोन गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये निर्माण झाले व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर पुढचा प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे होत. पर्याय आहेत अरविंद घोष, सरोजिनी नायडू, विदा सावरकर, लाला लजपत राय. आणि उत्तर आहे विदा सावरकर. अरविंद घोष यांनी दी लाईफ डिवाइन तसेच एसेज ऑन गीता हे पुस्तक लिहिली. त्यानंतर सरोजिनी नायडू यांनी ब्रोकन विंग्स आणि सॉंग्स ऑफ इंडिया ही पुस्तके लिहिली. तसेच लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलं. पुढचा प्रश्न, सन डॅश डॅशच्या कायद्याने भारत मंत्री हे नवे पद निर्माण करण्यात आले. 1892, 1858, 1909, 1919. आणि उत्तर आहे 1858. डॅश डॅश हे नेते भूदान, ग्रामदान व ग्रामराज्य या चळवळीशी संबंधित होते. महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, श्रीपाद डांगे. आणि उत्तर आहे विनोबा भावे. पुढचा प्रश्न, सन डॅश डॅश मध्ये व्हिटली कमिशनची स्थापना करण्यात आली. 1920, 1929, 1928, 1925. आणि उत्तर आहे 1929. रॉयल कमिशन ऑन लेबर असे या आयोगाचे नाव असून भारतातील औद्योगिक उपक्रमामधील कामगारांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाचे अध्यक्ष जॉन हेनरी व्हिटली होते म्हणून याला व्हिटली कमिशन असे म्हणतात. त्यानंतर डॅश डॅश या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीस स्थानांतरित करण्यात आली. लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड मेयो, लॉर्ड मॉन्टेग्यू. आणि उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्स. डॅश डॅश हे आंदोलन खऱ्या अर्थाने जनतेचे आंदोलन होते. असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव, होम रूल. आणि उत्तर आहे चले जाव. होम रूल लीगने डॅश डॅश या प्रकारच्या स्वातंत्र्याचे उद्दिष्ट बाळगले होते. संपूर्ण स्वातंत्र्य, आंशिक स्वराज्य, वसाहतीचे स्वराज्य, आर्थिक स्वातंत्र्य. आणि उत्तर आहे वसाहतीचे स्वराज्य. दी इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे होत. सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझाद. आणि उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया तसेच ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही पुस्तके लिहिली. महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक लिहिले. मौलाना आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक लिहिले. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याच्या काळात डॅश डॅश या काळ्या कायद्यास सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी लढा दिला. पर्यायात एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट, एशियाटिक लेबर ऍक्ट, एशियाटिक सर्व्हिस ऍक्ट, एशियाटिक पर्सन ऍक्ट. आणि उत्तर आहे एशियाटिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. सन 1924च्या डॅश डॅश येथील 39व्या आणि एकमेव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषविले. लाहोर, नागपूर, बेळगाव, लखनौ. आणि उत्तर आहे बेळगाव. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. मदन मोहन मालवीय, श्यामाप्रसाद मुखर्जी, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला लजपत राय. आणि उत्तर आहे मदन मोहन मालवीय. पुढचा प्रश्न, 1 नोव्हेंबर 1858 या दिवसाशी निगडीत असणारी ऐतिहासिक घटना खालीलपैकी कोणती? पर्याय आहेत 1857च्या उठावाचा शेवट, घटनात्मक सुधारणा कायदा, राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, जालियनवाला बाग हत्याकांड. आणि उत्तर आहे राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा. राणी व्हिक्टोरिया यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला व भारतीय जनतेच्या हक्काचे रक्षण करण्याची व भारतीयांच्या बाबतीत कसलाही भेदभाव न करण्याची हमी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात 9 मे ते 11 मे 1930 या 3 दिवसात डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोलापूर जिल्ह्याचा कारभार सांभाळला. या कालावधीत हे शहर ब्रिटिश अंमलापासून मुक्त होते. पर्यायात रामकृष्णजी जाजू, नाना पाटील, रामचंद्र सबनीस, गुणवंत जोशी. आणि उत्तर आहे रामकृष्णजी जाजू. पुढचा प्रश्न, देशी वृत्तपत्र कायदा रद्द करून डॅश डॅश याने भारतीयांना पुन्हा मुद्रण स्वातंत्र्य बहाल केले. पर्याय आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो. आणि उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड लिटन याने 1878 मध्ये
देशी वृत्तपत्र कायदा केला होता आणि या कायद्यानुसार भारतीय वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली होती। तर लॉर्ड रिपन यांनी हा कायदा रद्द केला। त्यानंतर सन 1929 मध्ये हर्टोग समिती डॅश डॅश या विषयाशी संबंधित होती। पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन महसूल, शिक्षण आणि उत्तर आहे शिक्षण। दी राजमुंद्री सोशल रिफॉर्म असोसिएशनच्या स्थापनेचा मुख्य उद्देश अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह उत्तेजन, विधवा विवाह प्रतिबंध, धर्मांतर उत्तेजन आणि उत्तर आहे विधवा पुनर्विवाह उत्तेजन। ही संस्था वीरेशलिंगम पंतलू यांनी स्थापन केली होती। पुढचा प्रश्न, राष्ट्रसभेने सुरुवातीच्या काळात डॅश डॅश हा मार्ग अवलंबिला नव्हता। चर्चा करणे, सरकारला अर्ज विनंत्या करणे, सुशिक्षितांमध्ये लोकमत जागृत करणे, असहकार पुकारणे आणि उत्तर आहे असहकार पुकारणे। अरविंद घोष यांच्या विचारसरणीवर डॅश डॅश या तत्वज्ञांचा प्रभाव होता। लिओ टॉल्स्टॉय व प्लेटो, जोसेफ मॅझिनी, गॅरिबाल्डी, रुसो व बिस्मार्क, प्लूटो व कार्ल मार्क्स आणि उत्तर आहे जोसेफ मॅझिनी व गॅरिबाल्डी। स्वातंत्र्यपूर्व काळात सन डॅश डॅश मध्ये कोलकाता, मुंबई व मद्रास येथे उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली। 1875, 1855, 1862, 1885 आणि उत्तर आहे 1862। इंडियन रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या स्थापनेशी संबंधित असणारे क्रांतिकारक अरविंद घोष, भूपेंद्रनाथ दत्त, सूर्यसेन, चंद्रशेखर आझाद आणि उत्तर आहे सूर्यसेन। इंडियन रिपब्लिकन आर्मी या संघटनेची स्थापना सूर्यसेन यांनी केली। सूर्यसेन हे बंगालमधील सशस्त्र क्रांतिकारकांपैकी एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारक होते। चितगाव कटाचे ते सूत्रधार होते। बटलर समितीची स्थापना सन डॅश डॅश मध्ये करण्यात आली। 1923, 1924, 1927, 1929 आणि उत्तर आहे 1927। ब्रिटिश सरकार व भारतीय संस्थाने यांच्यातील संबंधाविषयीचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती। त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या उत्तरार्धात चलो दिल्ली ही घोषणा डॅश डॅश या नेत्याने दिली होती। नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। 30 डिसेंबर 1906 रोजी डॅश डॅश येथे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली। ढाका, लखनौ, कानपूर, कोलकाता आणि उत्तर आहे ढाका। पुढचा प्रश्न, मोपलांचा उठाव डॅश डॅश येथे घडून आला। तेलंगणा, मलबार, मराठवाडा, रायलसीमा आणि उत्तर आहे मलबार। असहकार चळवळीच्या काळात सन 1920 मध्ये केरळ राज्यातील मलबार येथील मुस्लिमांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले, यालाच मोपलांचा उठाव असे म्हणतात। हे बंड इंग्रजांनी मोडून काढले। त्यानंतर 1857 दी ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश हे होत। पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, न. र. फाटक, अशोक मेहता आणि उत्तर आहे अशोक मेहता। सन 1942 मध्ये क्रिप्स मिशनशी वाटाघाटी व चर्चा करतेवेळी डॅश डॅश हे काँग्रेसचे अध्यक्ष होते। पंडित नेहरू, मौलाना आझाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी आणि उत्तर आहे मौलाना आझाद। सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कोणत्या वर्षी इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली? 1875, 1874, 1876, 1878 आणि उत्तर आहे 1876। रँड लेफ्टनंट आयस्ट या इंग्रज प्लेग अधिकाऱ्यांचा वध कोणी केला? दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर, अनंत कान्हेरे, अ व ब आणि उत्तर आहे अ व ब। दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या दोन चापेकर बंधूंनी रँड आणि आयस्टचा वध केला होता। त्यानंतर भूमिगत चळवळ हे डॅश डॅश या आंदोलनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते। होम रूल, असहकार, सविनय कायदेभंग, चले जाओ आणि उत्तर आहे चले जाओ। भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नासंबंधी ब्रिटिश सरकारने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे जनतेत सरकारविषयी कटुता निर्माण झाली। म्हणून सन 1942 मध्ये मुंबई येथे भरलेल्या
राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव ठराव संमत करण्यात आला आणि इंग्रजांनी हा देश सोडून निघून जावे असा इशारा देण्यात आला। या आंदोलनादरम्यान सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन करण्यात आले। तसेच अनेक ठिकाणी भूमिगत चळवळी उभ्या राहिल्या। योग्य जोड्या लावा। गट अ आणि गट ब। गट अ मध्ये 1857च्या युद्धातील योद्धे आणि गट ब मध्ये त्यांचे काय परिणाम झाले हे दिलेले आहे। राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शहा आणि रंगून येथे कैद, नेपाळला गमन, अटक व फाशी, लढाईत वीरमरण। आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, राणी लक्ष्मीबाई लढाईत वीरमरण आले। तात्या टोपे यांना अटक व फाशी देण्यात आली। त्यानंतर नानासाहेब पेशवे नेपाळला गमन झाले आणि बहादूर शहा रंगून येथे कैद झाली त्यांना। त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यात डॅश डॅश या कार्याचा समावेश नव्हता। रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची स्थापना, सर्वांना वेद मंत्र शिकविणे, शुद्धीकरण चळवळ, निवडणुकीस उभे करणे। आणि उत्तर आहे निवडणुकीस उभे करणे। वरीलपैकी तिन्ही कार्य त्यांनी अस्पृश्योद्धाराच्या कार्यामध्ये केले होते। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1925, 1920, 1912, 1909 आणि उत्तर आहे 1920। भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे। 31 ऑक्टोबर 1920 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली। संस्थापक होते लाला लजपत राय, नाम जोशी, जोसेफ बाप्तिस्ता आणि दिवान चमनलाल। आणि लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते। त्यानंतर डॅश डॅश हे पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या संस्थेचे सहसंस्थापक होते। पर्याय आहेत लोकहितवादी वासुदेव बळवंत फडके, राघव भांडारकर आणि उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके। लोकमान्य टिळकांनी आगरकर व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि राघव भांडारकर यांचा प्रार्थना सभेच्या कार्यात सहभाग होता। त्यानंतर डॅश डॅश यांच्या लिखाणामुळे बंगालमधील क्रांतिकारी चळवळीला मोठे पाठबळ मिळाले। पर्याय आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, स्वामी विवेकानंद आणि उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आनंद मठ या कादंबरीतील वंदे मातरम हे गीत क्रांतिकारकांचा तसेच आंदोलकांचा मंत्र बनले होते। अशा प्रकारे आज आपण आधुनिक भारत या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले। यामधून आपली बरीच तयारी झाली असेलच। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच जर आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।